बार्शी तहसील कार्यालयाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह, शेलगावच्या मुरुम रॉयल्टी प्रकरणात निर्णयाची प्रतीक्षा। बार्शी तहसील कार्यालयाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। मौजे शेलगाव, माता, बार्शी येथील गट नं. 172 क्षेत्रातील 3 एकर जमिनीवरील मुरुम आणि मातीच्या रॉयल्टी प्रकरणात तहसीलदारांच्या कार्यालयाने आजवर निर्णय घेतलेला नाही। काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश वाचकुडवे यांनी या प्रकरणात तहसील कार्यालयाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे। सतीश वाचकुडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी 11 जानेवारी 2024 पासून तहसीलदारांच्या न्यायालयात सुरू आहे, परंतु आजवर अंतिम निर्णय झालेला नाही। विशेष म्हणजे या प्रकरणाचा निकाल न लागता संबंधित जमीन विकण्यात आली आहे आणि नव्याने मुरुम भरण्यात आला आहे। संबंधित मुरुमाच्या रॉयल्टीबाबत गव्हर्नन्स विभागाकडे कोणतीही माहिती नाही, असा गंभीर आरोप वाचकुडवे यांनी केला आहे। तहसील कार्यालयाने या तक्रारीला गंभीरतेने घेतल्याचे कोणतेही संकेत नसून चौकशी फक्त आदेशापुरती मर्यादित ठेवली गेली आहे। यामुळे शासनाचा महसूल बुडण्याचा धोका आहे। वाचकुडवे यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देखील पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे। गव्हर्नन्स संबंधित प्रकरणात तहसील कार्यालयाने पूर्वीचे मालकांचे म्हणणे न ऐकता त्यांच्यावर सरळ कार्यवाही केली आहे, परंतु शेलगाव प्रकरणात मात्र उशीर का होत आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच पूर्वी बार्शी मंडलात कार्यरत असलेल्या मंडल अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरही शंका उपस्थित करण्यात येत आहे। सरकारचा महसूल वाचवण्यासाठी आणि या प्रकरणाला न्याय देण्यासाठी वाचकुडवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करून मुरुमाच्या रॉयल्टीची चौकशी करण्याची मागणी केली आहे। या सर्व परिस्थितीमुळे बार्शी तहसील कार्यालयाच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे आणि या प्रकरणाचा अंतिम निकाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।